नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात न्यूज इंडिया मराठी चॅनल। मी विजय कांबळे किनगावकर। भारतीय बौद्ध महासभा शाखा किनगाव शाखेच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली। पुढील बातमी सविस्तर पहा। बाबासाहेबांचे सहचरणी म्हणून त्यागमूर्ती माता रमाईने मोठा संघर्ष केला। मुलांचे मृत्यू, गरिबी यासोबत सांसारिक जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी बाबासाहेबांना आणि चळवळीला कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्ष आधार दिला। माता रमाई भीमराव आंबेडकर यांची जयंती तथागत बुद्ध विहार, ठाकरेनगर, किनगाव येथे आज दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी भारतीय बौद्ध महासभा शाखा किनगाव शाखेच्या वतीने करण्यात आली। तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई या महामानवांना सर्व बौद्ध उपासक उपासिकाच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले। त्रिशरण पंचशील पूजापाठ बौद्धाचार्य सुनील मारुती कांबळे यांनी घेतले। तसेच माता रमाई आंबेडकर यांची ते निमित्त विषयी भारतीय बौद्ध महासभा शाखा लातूर पूर्वच्या महिला जिल्हा अध्यक्षा करुणाताई धर्मानंद कांबळे यांनी व्यक्त केले। भारतीय बौद्ध महासभा शाखा लातूर पूर्वचे संस्कार विभाग सचिव सुनील मारुती कांबळे, भारतीय बौद्ध महासभा शाखा किनगाव शाखेचे अध्यक्ष धर्मानंद कांबळे, नरहरी रानबा गायकवाड, ज्येष्ठ सल्लागार टी भावळे सर, दशरथ मामा कांबळे, वैजनाथ गायकवाड, महादू गायकवाड, सुहास कांबळे, केरबा कांबळे, समता सैनिक दलाचे डिव्हिजनल ऑफिसर अमोल कांबळे, विजय कांबळे, प्लाटून कमांडर दिनेश कांबळे, प्रबुद्ध कांबळे, शुभम लांडगे, विधान कांबळे, राहुल वाहुळे, धम्मदीप चिपटे, ॲडव्होकेट विजयमाला त्र्यंबक वाहुळे, इंदुमती सुनील कांबळे, सुनील संजय सरोदे, तनुजा गायकवाड, मोठ्या संख्येने बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते। धन्यवाद। या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, पुढे शेअर करा। समर्पण कशा पद्धतीने दिलं पाहिजे आणि त्याग कुठल्या गोष्टीचा केला पाहिजे हे रमाईकडून आपण शिकलं पाहिजे। त्याचबरोबर रमाईचं तिसरं नाव एक आहे, प्रतीक एक आहे, ते म्हणजे संघर्षाचं प्रतीक म्हणजे रमाई आहे। त्यागमूर्ती रमाई यांनी अगदी लहानपणापासूनच संघर्षाला सुरुवात केलेली आहे। मग ते संघर्ष कोणत्या गोष्टीसाठी केला तर त्यांनी संघर्ष केला की आलेल्या परिस्थितीवर मात देऊन जीवन कशा पद्धतीने जगलं पाहिजे या गोष्टीसाठी त्यांनी संघर्ष केला। त्या कुठल्या गोष्टीचा दिला तर माता रमाई असं म्हणतात की आपल्यापेक्षा लहानपणी आईचं आजारपण होतं म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली। कमी वयामध्ये आई बाबा सोडून गेले म्हणून आपल्या भावासाठी आणि बहिणीसाठी त्यांनी आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक घटना बाजूला सारल्या आणि मग त्या घटनेसोबत सोबत चालत असताना अगदी 9व्या वर्षी रमाईचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी विवाह झाला आणि तेव्हा त्या म्हणाल्या की मला बालपणी आई वडिलांचं पुरेसं प्रेम भेटलं नाही, पण आता तरी सासरी आल्यानंतर मला आई वडिलांचं नक्कीच प्रेम भेटणार आहे आणि ते प्रेम संपादन करण्यासाठी रमाईने आपल्याला आराम भेटला पाहिजे याची कधीही हौस केली नाही किंवा इच्छा व्यक्त केली नाही। मला प्रत्येक सुख माझ्या आयुष्यामध्ये भेटलंच पाहिजे या गोष्टीचा कधीही त्यांनी अट्टास धरला नाही। त्या म्हणाल्या की मला माझ्या संसारात केवळ आणि केवळ प्रेम पाहिजे आणि हीच कल्पना प्रत्येक माणसाने आपल्या जीवनामध्ये आत्मसात केली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने माता रमाईला शुभेच्छा, माता रमाईच्या आयुष्याबद्दल शुभेच्छा आपण घेत असताना किंवा इतरांना देत असताना केवळ आणि केवळ त्या संघर्ष आणि समर्पण या तिन्ही गोष्टीचं प्रतीक म्हणजे माता रमाई होती आणि या तिन्ही गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये आत्मसात केल्या पाहिजेत। जसं माता रमाईने तुमच्या आमच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मोकळं केलं, खुलं केलं आणि म्हणाले की संसाराची जबाबदारी तुम्ही घेऊ नका, तुमचे जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही पुढचं पाऊल उचलत राहा। आणि मग आजच्या आपल्या तरुण पिढीचं स्वप्न काय आहे तर बाबासाहेब कधीही आपल्या आयुष्यातून न जाता आपल्या आयुष्यामध्ये जपणूक करायची आहे, आपल्या समाजामध्ये जपणूक करायची आहे आणि म्हणून बाबासाहेबांचा प्रत्येक विचार आपल्या जीवनामध्ये समोर घेऊन जाण्यासाठी आपल्या सहपत्नीची सुद्धा तितकीच आवश्यकता असते। आणि म्हणून याच्या निमित्तानं मी प्रत्येक भगिनींना असं सांगेन की आपला नवरा, आपला पती, आपला मुलगा, आपला भाऊ जर एखाद्या समाज कार्यामध्ये पुढाकार घेऊन एखादं कार्य करत असेल तर त्यांना पाठीमागे न खेचता त्याच्या समोर जाऊन, त्याच्या सोबत जाऊन
ते समाजकार्य पूर्ण तडीस राहावं, तर खऱ्या अर्थाने तुम्ही आम्ही रमाईच्या लेकी म्हणण्याच्या त्या दिवशी अधिकाराने आपण सांगू शकतो. आणि म्हणून पुन्हा एकदा त्या रमाईच्या त्यागाला, संघर्षाला आणि समर्पणाला मी पुन्हा एकदा वंदन करते. आणि तेच गोष्ट मी माझ्या जीवनामध्ये आत्मसात करत आहे. आपणही आत्मसात करावं ही या ठिकाणी एक मनोकामना व्यक्त करते आणि याच ठिकाणी थांबते.